हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 18 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासू, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष. मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटानंतर माघ मासाला सुरुवात होईल. पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे. मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल. तिथी मित्रांनो आजची दर्श अमावस्या तिथी आहे. मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढ नक्षत्र आहे. सकाळी 10 वाजून 14 मिनिटानंतर उत्तराषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. रात्री 9 वाजून 11 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो चतुष्पाद करण आहे. दुपारी 12 वाजून 46 मिनिटानंतर नागकर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटानंतर किंस्तुग्न कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीच्या सह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि जन्मकुंडलीमधील आपली शनीची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागेल मित्रांनो, आणि शुभ असेल तर आपल्याला काही करण्याची गरज नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. तर हे चारही ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून जातकांना काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभुराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षी भानुवासरे पूर्वाषाढा नक्षत्रे हर्षण योगे चतुष्पात करणे अमावस्या शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 14 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आज दर्श अमावस्या असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील
शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत, सर्वसामान्यांसाठी नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो दर्श अमावस्या आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. या अमावस्या दरम्यान आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे, पूजाविधी कशी करायची वगैरे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. अमावस्या श्राद्ध कर्म देखील आहे. या अमावस्येच्या दिवशी आपल्याशी संबंधित नातेमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर मध्यरात्री 1:22 हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. आणि जे रेग्युलर आपण करतात ते केव्हाही करू शकता. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण शक्यतो या 1.5 तासामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. कारण राहू आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र, त्यामध्ये यश मिळू देणार नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला यश हवे असेल तर आपण इतर वेळेमध्ये आपली जी कामे आहेत महत्वाची विशेष ती करण्याचा प्रयत्न करा. होऊ शकते आपल्याला त्यात यश मिळेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.